रामाच्या पायापासून डोक्यापर्यंत धर्म 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 अधर्म नाही. आणि भगवान श्रीकृष्णाबद्दल वेद काय बोलले? भगवान श्रीकृष्ण पूर्णश्य. आता शंका आली काही काही लोकांच्या मनामध्ये, अशी शंका आली की भगवान श्रीकृष्णाला तुम्ही ब्रह्म म्हणता, ब्रह्म तर व्यापक असतं, कृष्ण तर वृंदावनात डोळ्याने दिसतो, दृश्य तो नव्हे. ब्रह्म व्यापक असतं, यशोदेनी कन्हैयाला बांधलं, ब्रह्म बांधलं जाऊ शकत नाही. क्लिअर करा, क्लिअर. ब्रह्म बांधल्या जाऊ शकत नाही. ब्रह्म राग द्वेष युक्त नसतं. शिशुपालाने शिव्या दिल्या तेव्हा कृष्णाने सुदर्शन चक्र सोडलं, शिशुपालाचं धड कापलं. याला ब्रह्म कसं म्हणतात? पुरावा आहे. भगवान श्रीकृष्णाला दृश्य तुम्ही म्हणणं चूक आहे. किती लोकांना तो डोळ्याने दिसला? हातवर करा. दिसला कोणाला? नाही. भगवान श्रीकृष्ण कोणाला दिसत नाही, कारण त्याला दिसता ज्यांच्याकडे भजनाचे श्रम आहेत, भक्तीचे श्रम आहेत, त्यांना कृष्णाचं दर्शन होते. मीराबाईला दिसला. का दिसला? मीराबाई रोज 6 शेर भजन करत होत्या. शेर समजतं का? शेर समजतं का? इकडे नाही समजत. शेर 1 किलो धान्य बसतं, त्या पात्राला शेर म्हणतात. मीराबाई रोज 6 शेर भजन करत होत्या. कलियुगामध्ये हरीचं दर्शन होतं, पण ते दर्शन करण्याकरता भजन करावं लागतं. भजन माहित आहे? भजन केल्याशिवाय त्याचं दर्शन संभव नाही. अरे बाबा सोडून दे मोकळं, इथं येऊन स्पीकर मध्ये सोडून द्या, क्लिअर करून द्या. 6 शेर रोज मीराबाई भजन करत होत्या, म्हणून त्यांना देव भेटला. यशोदा माता जेव्हा बांधण्याकरता गेल्या, तेव्हा यशोदेला कृष्ण बांधल्या गेले नाही, कारण एवढ्या गायीची दोरखंडाला लावली, पण 4 बोट दोरी कमी पडत होती. म्हणून भगवान श्रीकृष्ण पूर्णश्य तो व्यापक आहे, तो बांधल्या गेला नाही. एक वेळचा प्रसंग आहे. देवर्षी नारद एकदा द्वारिकानाथांना भेटले, आणि जसे श्री द्वारिकानाथांना देवर्षी नारदांचं दर्शन झालं, नारदांच्या मनामध्ये शंका आली, आणि नारदांनी द्वारिकानाथांना प्रश्न केला. म्हटले, देवा एक प्रश्न करू का? म्हणे बोला. तुम्हाला 16,108 बायका आहेत, म्हणे शेवटचीला केव्हा भेटता? द्वारिकानाथांनी सांगितलं, नारदा आपण ब्रह्मचारी आहात, आणि ब्रह्मचार्याला गृहस्थाश्रमाचं स्मरण करणं दंडनीय अपराध आहे, आणि उद्या द्वारकेला या. नारदाला वाटलं छान चहा नाश्ता सुग्रास भोजन द्वारकेला, आणि काही हरकत नाही. नारदांची संध्या आटोपली. नारद द्वारकाजीला गेले, आणि त्यांना असं वाटलं हा बाबा रुक्मिणीच्या भवनात असेल, कारण शंकराचार्य बोलून गेले ना, अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम वैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रमन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगम. आई साहेबांच्या भवनात असतील म्हणून पाहायला गेले असताना नारदाला भगवंताचं दर्शन रुक्मिणी मातेच्या भवनात झालं. आई साहेब परमात्म्याचे पाय चपत होती, पाय. तिथून गेले सत्यभामेच्या भवनात. सत्यभामा सोन्याचा ग्लास घेऊन उभ्या होत्या, दूध होतं, द्वारिकानाथांना दूध पाजत होत्या. सत्यभामेच्या भवनात दर्शन झालं. लक्ष्मणीच्या भवनात गेले. लक्ष्मणा पंखा करत होती, उन्हाळ्याचे दिवस होते, तिथे देवाचं दर्शन झालं. आणि त्यानंतर जांबवंतीच्या भवनामध्ये गेले. जांबवंती देवाचा मेकअप करत होती, मेकअप. 16,108 राणींच्या भवनात देवर्षी नारदांचं आगमन झालं, आणि नारदाला श्री द्वारिकानाथाचं दर्शन झालं. नारदाने साष्टांग दंडवत केला, आणि सांगितलं भगवान श्रीकृष्ण पूर्णश्य. वेद बोलले, खोटं नाही बोलले, वेद बोलले. या जगाच्या पाठीवर परिपूर्ण फक्त भगवान श्रीकृष्ण होय. परिपूर्ण ब्रह्म आहे, ब्रह्म कृष्ण. म्हणून तर वेद बोलले, एकोस्मि कृष्ण कृत प्रणामो दश अश्वमेघी भूयेन तुल्य दश अश्वमेघी पुनरेति जन्मः कृष्ण प्रणामिन पुनर्भवतो. कृष्ण प्रणामिन पुनर्भवतो. सोडू माहित आहे, वेद बोलले कृष्णाबद्दल. पण भगवान श्री कृष्ण पूर्ण ब्रह्म आहे.
राम पूर्ण ब्रह्म आहे आणि श्री विठ्ठलनाथ भगवान पूर्ण ब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म. लक्षात ठेवा. कृष्णाबद्दल शंका ठेवू नका मनात, पाप लागतं पाप. लक्षात ठेवा. भगवंताचं एखादं गुण व्यक्त करण्याकरता जे नाम आलंय त्याला गुणनाम म्हटलेलं आहे. भगवंताची एखादी क्रिया सांगण्याकरता जे नाम आलंय त्याला क्रियनाम म्हटलेलं आहे. आणि भगवंताचं एखादं स्वरूप व्यक्त करण्याकरता जे नाम आलंय त्याला स्वरूप नाम म्हटलेलं आहे. नाही समजलं का वेदांत? पुन्हा वेदांतकार सांगतात परमात्मा कसा आहे, पांडुरंग परमात्मा कसा आहे, सत्यम ज्ञानम अनंतम. अनंतम शब्द बदलला, सत्यम परम धीमहि नाही, शब्द बदलला. सच्चित आनंद, आनंद नाही. आता शेवट सांगतात ब्रह्म कसा आहे, श्री विठ्ठलनाथ भगवान ब्रह्म आहे ते कसं आहे, सत्यम ज्ञानम अनंतम. म्हणून तुकोबाराय सांगतात अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. ब्रह्म कसा आहे, अनंत रूपानं नटलेला आहे, अनंत गुणानं नटलेला आहे, अनंत शृंगारानं नटलेला आहे, अनंत लीलेनं नटलेला आहे. पण लीलाधारी विठ्ठलनाथ भगवान, लीलाधारी श्री कृष्ण भगवान. दोन भगवंतानं लीला केल्या, एक कृष्णानं लीला केली, बाकी देवानं नाही केली. कारण चरित्र कृष्णानं आणि एक लीला विठ्ठलानं केली. विठ्ठलाचं चरित्र, विठ्ठलाच्या चरित्रात जनाबाई होत्या, सखुबाई होत्या, नामदेवराय होते, नादबाबा होते, ज्ञानोबाराय होते, तुकोबाराय होते, सोपान काका होते, मुक्ताबाई, किती जण होते. म्हणून तर म्हटलेलं आहे विठू माझा लेकूर बाळा संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकूर बाळा. सखुबाईसाठी सखू झाला देव. माहिती चरित्र. सखुबाई जेव्हा पंढरपूरच्या वारीला आल्या, नवीन नवीन लग्न झालं, 8च दिवस झाले होते आणि सखू वारकऱ्यासोबत पंढरपुरात. देवाला चिंता पडली, सखू पंढरपूरला आली. घरच्यांना जर माहित झालं तर माझ्या सखूचा संसार उघड्यावर पडेल, माझ्या सखूचा संसार उघड्यावर पडू नये. देवानं पातळ नेसलं रुक्मिणी मातेचं, गळ्यात मंगळसूत्र घातलं, कपाळाला कुंकू लावलं, सखूचं रूप धारण केलं. सखूबाईच्या घरी सासूचे पाय चपायची, भांडे घासायची, स्वयंपाक करायची, देवपूजा करायची, रांगोळ्या घालायची, येणाऱ्या जाणाऱ्याला सुनबाई नमस्कार करायचे. एवढं नीच काम देवानं केलं. आणि जेव्हा सखूला दिवस गेले ना तेव्हा सखू भांडायला लागले, म्हणे पांडुरंगा लग्न झालं मी पंढरपूरला आली, माझ्या पोटात गर्भ आहे, कसं शक्य? देवानं सांगितलं सखू तू पंढरपुरात होती महिनाभर, मी तुझ्या घरी होतो. भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. देवानं साधूच्या प्रेमासाठी लाज सोडली आणि भक्ताच्या कामासाठी लाज सोडली. पांडवाच्या रथाचं सारथ्य देवानं केलं. एवढंच नाही, चोखोबारायांच्या बायकोचं बाळंत पण देवानं केलं. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, देवाचं बाळंत पण केलं. डिलेवऱ्या देव करतो तुमच्यापेक्षा चांगल्याच, माहित आहे. चोखोबाच्या बायकोचं बाळंत पण कोण केलं? देवानं केलं. उत्तरेच्या गर्भात प्रविष्ट झाला, अंगुष्ठा मात्र रूप धारण केलं. देव गर्भवासाचं दुःख भोगत नाही, पण भक्त रक्षणाकरता देव गर्भवासाचं दुःख भोगतो, गर्भात सुद्धा प्रविष्ट होतो. त्याचं नाव देव, माहित आहे. भक्तास्ते तीव मे प्रिय, तो भक्त देवाला प्रिय आहे. शुभदेवजी महाराज वर्णन करतात, राजा एक सांगू, थोडं वेदांताकडे चला, 10 मिनिटं, जास्त वेदांत बोलत नाही. ब्रह्म म्हणजे काय वेदांत सिद्ध करून देतो. वेदांतकार सांगतात कृष्ण कशा आहे, अपहदम पापम, त्याला पाप लागत नाही, तुम्हाला लागते. मुंगी मिली तरी पाप माणसाला भोगा लागते, साधूला भोगा लागते, जीवाला भोगा लागते. पण ब्रह्म भगवान श्रीकृष्ण आहे, विठ्ठलनाथ आहे, अपहदम पापम, त्याला पाप लागत नाही. विजरो, कृष्ण कधी म्हातारा होत नाही. झाला का? 125 वर्ष भगवान श्रीकृष्ण भूतलावर थांबले, पण म्हातारे झाले का? राम किती वर्ष थांबले? आबा राम किती वर्ष थांबले? राम बाबा 11,000 का 1100? 11,000 थांबले होय.
वरतून म्हणतात खरं 1000 वर्ष थांबले, पण म्हातारे झाले का? विजरो, विजरो शब्दाचा अर्थ वृद्ध नाही, म्हातारे झाले नाही. विषको, देवाला शोक झाला का? सीतामाई माईला घेऊन 14 वर्ष वनवासाला जाणारा राम रडला का? नाही. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, माय कैकई ना दोषी, नशे दोषी ताक. पुढे राज्य त्यागून कसं आहे ते? राज्य त्याग नशे दोषी ताक, खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माझा प्रारब्धाचा दोष आहे, बरोबर. शास्त्रकार शिकवते. आम्हाला दुःख झालं नाही. एवढी मोठी सोन्याची द्वारका देखत देखत डोळ्या देखत जलमय झाली, पण कृष्ण रडले का? नाही. विषको, देवाला शोक झाला नाही, त्याचं नाव ब्रह्म. विमृत्यू, देवाला जन्म नाही आणि मरणही नाही, भगवान निजधामाला जातात. विमृत्यू, विदित धसो, विदित धसो शब्दाचा अर्थ देवाला भूक लागत नाही, भगवान भूखे नहीं होते हैं, ऐसा तो उपनिषद का सिद्धांत है. पण कोणा भक्ताचं हृदय जर प्रेमानं भरून आलं तर परमात्मा दिलेला प्रसाद ग्रहण करतो. दिलेला फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवाच्या हातचं दूध पिला, नामदेवाच्या हातचं जेवण केलं, मीराबाईच्या हातचं जेवला, मिरीच्या हातचं दूध पिला. मीराबाईच्या आजोबा दुधाजी, त्यांचं नाव, त्यांची प्रकृती खराब झाली. मीराबाईला बोलवलं, मीराबाईला म्हणायला लागले, मीरा ब्यारू भोग का समय हो गया है, आप भगवान को भोग लगाओ, दूध पिलाओ. मीराबाईने एवढं मोठं सोन्याचं कटोरा हातात घेतलं, त्यात दूध भरलं, तुळशी दल घातलं, उभी झाली देवासमोर, उभी झाली आणि ती म्हणायला लागली, ए तो आरगोणी मदन गोपाल कटोरो लायो दूध को भरो. हे गोपाल जी, मैंने ये दूध को कटोरो भर को लायो है. ये तो आरगोणी, आरगोणी शब्द का अर्थ क्या है? स्वीकार करो. आरगुणी म्हणजे स्वीकार करो. ये तो आरगुणी मदन गोपाल कटोरो लायो दूध को भरो. दूध को कटोरो भर को लायो मैंने, दूध पिलो. आरगुणी स्वीकार करो. आग्रह तुमच्या भाषेत. बाईने नवऱ्याला आरोगलं पाहिजे. आरोग्यात असता का तुम्ही नवऱ्याला? का आरोग्या ठोकत असतात? ए कुठे चालला, ए मेल्या एक जण म्हणे भूक लागली, सोपारी किती खाशील? खाता खाता मरत की काय? लग्नापासून पाहते किती खातो, सकाळी खातो, दुपारी खातो, संध्याकाळी खातच असं म्हणू नये. नवऱ्याला आग्रह करून घ्या भाकरी, घ्या पिठलं, घ्या गरगट्टा, घ्या आमटी, वाढलं पाहिजे प्रेमाला. घ्या पुरणपोळी, घ्या वाटीभर वरून तूप. आरोगवणे बाईचं कर्तव्य, नवऱ्याला आरोगणे म्हणजे आग्रह करणे. घ्या, बरोबर. पोपट हसता द्यायचं नाव घेतलं. साहेबाच्या गावाचे पण पोपट राहा नाही ना, वाकरीच्या. आज गेलो होतो आम्ही बंगल्यावर साहेब, आई साहेबांच्या भेटीला. आई साहेबांची माझी फार वर्षाची ओळख. आबा वेळापूरला पहिल्या वर्षी आलो तेव्हापासून आई साहेबांनी माझ्या कथाच सोडल्या नाही. ते गुडघ्याचं ऑपरेशन झालं, बसणं शक्य नाही त्यांना, पण प्रेम आठवण असतेच माझी. आम्ही पण आठवण करतच राहतो. आई साहेबांच्या हट्टामुळे साहेबांकडे कथा पण दिल्या कारखान्यावर. त्या दिवशी सांगितलं तुम्हाला, आमच्यावर फार प्रेम आहे आई साहेबांचं. माझी कथा झाली 1 वर्ष तर मला अगदी बंगल्यात ठेवलं घरी, म्हणे माझ्या समोर, तुम्ही या रूम मध्ये, मी या रूम मध्ये. आम्ही सकाळीच पूजेला उठायचो. आई साहेब सुद्धा 2:30 वाजता सकाळीच पूजेला उठायचो. फार प्रेम आहे आमच्या. पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी महाराजांवर फार प्रेम केलं. मी तुमच्यावर फार प्रेम केलं बरं पोपटराव. आज गेलो होतो आम्ही भेटीला, फार चांगलं वाटलं. प्रेम प्रीतीचे बांधणे ते नसुते काही केले, प्रेमानं जगा, सोबत काहीच सगळे इथंच राहतात. प्रेम करायला शिका, प्रेम करायला. मी त्या दिवशीच बोललो,
प्रेम में ऐसी शक्ति है वो जड़ को चेतन बना देती है। वस्तु का परिवर्तन करने की ताकत ज्ञान में नहीं, वस्तु का परिवर्तन करने की ताकत प्रेम में है, प्रेम में। उदाहरण, बस मध्ये जर बसले, तुम्हाला बसाच लागत नाही, सगळ्यांच्या घरी 4 व्हीलर आहे, 4-4, 5-5, मी तर म्हणतो आणखी 4-5, आणखी काय, देव तुमचं कल्याण करो। हा, बस मध्ये जर गेलं, ए भाई बाजूला सरा, ते म्हणे फुकट बसली का, तुझ्या बापाची एसटी होय का, तुमच्याकडच्या पायाला का त्यांना मला म्हणायचं काही आपण कुठल्या होय रे मी तोंडल्या बोलल्याची ताई, आपण फार चांगल्या, बसायला जागा द्या, बसा बसा बसा, मलाही उतरायचं तुम्हालाही उतरायचं, याच्यातच थोडी बसायचं। शब्द चांगले वापरले ना भूत शरण येते, भूत। ताकद न जर बोललं काहीच नाही भेटत जागा। पैसे दिले, पिशवी सीटवर, मुलगी सीटवर, लहानशी ही सीटवर, कोणालाच बसू देत नाही। तुमच्याकडे नाही कशा बाय, हा हरपल्या तर शोधू नका, सापडलं तर जत्रेतून घरी आणू नका, झाली वा तरी जत्रा फिरायची, गेलो तुम्ही पीर साहेबाची जत्रा जात नसता का तुम्ही? हा महाराज आम्ही तर कुठे जातो, आमचं सोडून द्या तुम्ही। फार चांगले लोक आहेत साहेब, तुमचा परिसर फार चांगला आहे बरं, फार विद्वान लोक आहे, आणि अगदी वाट बघा, वाकरीचं ग्राउंड जिथं जाल तिथं लोक बसून आहेत, आणि लांब लांब तर भरपूर आहे, तुकोबारायच्या कट्ट्यावर जाऊन बाकी लोक बसून, तिकडे पाय लंबी करता येते, तंबाखू खाता येते, बिडी पिता येते, तसे नाहीत म्हणा, रागनगर मागचे लोक, तुम्ही तसे नाही, तुम्ही फार चांगले आहे। जेव्हा आमची गाडी निघते महाराज, फार वेळ होतो फार, कारण त्यांना वाटते महाराजाला पाव, जास्तच जर वेळ झाला तर काही भेटी येत नका जो माझ्या मंडपात, तुम्हाला एवढे तास भेटतो ना, 4 तास, मी कायले पाया लागा लागते, मराले लाईनी तू बरं, तुमचं प्रेम आहे, भेटल्याशिवाय समाधान आहे, ठीक आहे माझा विरोध नाही, पण इथूनच मी तुमच्या पाया लागतो, तुम्ही तिथून चालत नाही का? तुम्हाला वेळ नाही झाला पाहिजे, घरी जाऊन जेवायचं आहे, झोपायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे। हा किती वाजता उठत असतात मावशा, किती वाजता उठत असता आजी, खरं सांग? 5 वाजता उठलं, काय करता अंधारात? उजेड देत आरामात उठत जा, नाही सकाळी उठत जा, भजन करत जा, भजन। चष्मे आले आजी कोण्या गावची, म्हातारी कोण्या गावची, ती हीच म्हातारी, तुम्ही कोण्या गावाचा भाई, चष्मे आले होय, अमरावती आले तुम्ही, बस तरी तर म्हटलंय ओळखीचे दिसून राहिले। 70 लोक आले अमरावती साहेब, अमरावतीचे 70 लोक कथेला येतात, गजानन महाराजच्या मंदिरात रूम बुक केलेल्या, तिथंच जेवण करतात, तिथंच सगळं आहे, काही टेन्शन। आता अकोल्याचे लोक निघाले, नागपूरचे निघाले, फार बिलकुल चंद्रपूर पासून, आंध्रा पासून आले, सगळे पंढरपुरात आहे, कोण कुठं पता नसते, कोण आलं कोण गेलं। आमच्या आता कोकरेड्याला कथा, फार मोठी कथा आहे, प्रगट दिनाची कथा, गजानन बाबाचं मंदिर आहे, आमचे अध्यक्ष आलेले आहे, सगळे आले, कोकरेडा लाखनवाडी परिसर फार चांगला परिसर आहे, आणि फार समृद्ध लोक आहेत बिचारे। अगदी आता 3 दिवस कथेसाठी सगळे पंढरपुरात आलेले आहे, 70 लोक एकाच गावचे आले, 70 त्या बायका बसल्या नाही, तिकडल्याच आहेत, कोकरेड्याच्या, अमरावती, लाखनवाडी, फार लोक चांगले आहेत। असो, शुभदेवजी महाराज वर्णन करतात, राजन अभिप्यासन देवाला तहान लागत नाही, पण पूर्ण काम, भगवान श्रीकृष्ण पूर्ण काम आहे, पूर्ण काम। भगवान श्रीकृष्ण राधा राणी करता प्रकट झाले, हम ब्रज में पधारे प्रिया के लिए, आणि राधा राणी कोणाकरता प्रकट झाली, हम रावल में पधारे श्री कृष्ण के लिए। एका वृक्षातून प्रकट झाली राधा राणी, ऋषभानू महाराजांना प्राप्त झाली, महाराजांनी बरसाण्याला नेलं, आणि ऋषभानू महाराजांच्या धर्मपत्नीचं नाव कीरत देवी, त्या कीरत राणीने नाव ठेवलं, सोन्याच्या डिंडोऱ्यामध्ये राधेला घातलं, आणि राधा नाव ठेवलं, राधा 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 रटतही सब व्याधी कट जाय। राधा शब्दाचा वापर केला तर सगळं दुःख दारिद्र्य दूर जाते। मग तुम्हाला जर जप करता येत नसेल, राधा 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 एवढं म्हणा,
राधा म्हटलं की सगळं प्राप्त होते, सगळंच प्राप्त होते. राधा राधा म्हणत चला, तुमचं निश्चित कल्याण होईल, निश्चित होईल. राधा राणी राधाष्टमीला प्रगट झाल्या आणि शिवजी सुद्धा बालकृष्णाच्या दर्शनाला गेले. श्रावण बदी बारस के दिन भगवान शिवजी कन्हैया के दर्शन के लिए गए. आपको मालूम है, लेकिन यशोदा मैया दरवाजे में खड़ी थी. मैया ने बाबा को देखा, मैया घबरा गई और मैया बोलने लगी, बाबा आपको क्या चाहिए? बस आता रहो. तो मैया बोली क्या चाहिए? बाबा बोले मुझे भिक्षा नहीं चाहिए, मुझे तेरी धन दौलत नहीं चाहिए, मेरे पास या कुछ कमी है क्या? मुझे केवल तेरे लाला को दर्शन चाहिए. मैया बोली बाप रे बाबा, मैं सब कुछ दूंगी लेकिन लाला का दर्शन नहीं दूंगी. क्यों नहीं दूंगी? तेरे गले में मुंड माला है मरे मुंडे की, तेरे गले में सर्प माला है, तेरे गले में रुद्रमाला है, तू व्याघ्रांबर धारण किया है, बाबा भस्म लगाया है, हाथ में त्रिशूल है, बड़े बड़े सर्प है, ये भेष मेरा लाला देखेगा तो डर जाएगा, मेरे लाला को दर्शन में आपको नहीं दूंगी. भगवान बोले मैया जब तक तू तेरे लाला को दर्शन मुझे नहीं देंगे ना, तब तक मैं तेरे अंगना से नहीं हटूंगा. मैया बाबा ने धुनी लगा ली, त्रिशूल लगा दिया और बाबा बम भोले कर बैठ गए. भगवान कन्हैया जी सोचने लगे, मैया तो बहुत बड़ी हट्टी है और मैया ने तो स्त्री हट्ट धारण किया है, बाबा ने तो जोगी हट्ट धारण किया है. हट्ट तीन होते हैं, बाल हट्ट, स्त्री हट्ट, राज हट्ट और जोगी. साधु का हट्ट बहुत खराब होता है. साधु का हट्ट मालूम नहीं, बहुत खराब होता है. बाबा ने हट्ट दिया. भगवान श्री कृष्ण बोले ठीक है, बाबा का जोगी हट्ट है, मैया का स्त्री हट्ट है, मेरो भी बाल हट्ट है. कन्हैया रोने लगा. इतना रोया, इतना रोया, इतना रोया. सब गोपियां दौड़ी दौड़ी आई, कन्हैया क्यों रो रहा है? डॉक्टर को बुलाया, रोना बंद नहीं किया. नजर निकाली, रोना बंद नहीं किया. खिलौना दिया, रोना बंद नहीं किया. दूध पिलाया, कन्हैया ने रोना बंद नहीं किया. एक बूढ़ी गोपी दौड़ी दौड़ी आई, बोले काजल लगा, काजल भी लगाया. ब्रजभाषा, सुंदर वर्णन है, ब्रजभाषित बोलते, थोड़ा लक्षात गया. और वो गोपी बोलने लगी, कन्हैया को नजर लगी होगी. हाथ में राई ली, मिर्च ली, नमक लिया और कन्हैया की नजर उतारने लगी. मालूम है, हाँ बरसाने वाली की लगी होगी, निकल जा. वृंदावन वाली कोई लेडीज ने नगर लगाई होगी, निकल जा. गोकुल वाली की लगी होगी, निकल जा. मथुरा वाली की लगी होगी, निकल जा. राधा रानी की लगी होगी, निकल जा. और वाखरी वाली की लगी होगी तो निकल जा. ओम भट स्वाहा फेंक दिया. लेकिन कन्हैया ने रोना बंद नहीं किया. भाव है सुंदर कथा में, इसलिए बता रहा हूं, समझो या न समझे, थोड़ी देर समझो. और भगवान रोने लगे. बूढ़ी गोपी शाम के समय, संध्या के समय दौड़ी दौड़ी आई और जसोदा को बोलने लगी, जसोदा तुझे कोई दिमाग है कि नहीं? 80 साल के आयु में घर में लाला आयो भयो है, इतना सुंदर लाला है, देखते ही मन लेते चुरैया. बुढ़ापे में भी हमारे मन को चुरा लेता, इतना सुंदर है. वो ज्यादा रोएगा ना तो बहुत खराब बात हो जाएगी. बोले मैया क्या करूं, मैंने सब प्रयास किया लेकिन लाला को रोना बंद नहीं हुआ, मैं क्या करूं? बोले एक काम कर, तेरे अंगना में जो बाबा बैठा है ना, वो कोई हट्ट योगी है. वो बाबा कोई मंत्र बोल रहा, उसके ओठ हल रहे. उधर बाबा ओठ हिला रहा, अंदर कन्हैया रो रहा. बाबा होठ हिला रहा, कन्हैया रो रहा. बोले बाबा के पास कुछ जादू है, इसके पास जा. मैं दौड़ी दौड़ी गई, बाबा को प्रणाम किया और बाबा को बोलने लगी, बाबा मेरे कन्हैया बहुत रो रहा है, किसी की नजर तो नहीं लगी होगी ना? बाबा बोले मैया उसको तो बहुत बड़ी नजर लगी है. बाबा आपको नजर उतारने आती? बोले मैंने तो अच्छे की नजर उतार दी. तू क्या बोल रही? ला मेरे पास. मैया डर के बाबा के पास गई. कन्हैया को देखा बाबा ने कन्हैया को बाबा ने देखा. कन्हैया हंसने लगा. 5 दिन का भगवान है और 5 दिन का कन्हैया नृत्य करने लगा मैया की गोद में. सब हो गया. बाबा ने आपके पास लिया और
भगवान प्रसन्न हो गए। मैया आश्चर्यचकित हो गई, ब्रजवासी लोग आश्चर्यचकित हो गए। कन्हैया सुबह से रो रहा है, संध्या का समय हो गया, लेकिन बाबा ने देखते ही कन्हैया ने रोना बंद कर दिया। जसोदा मैया बोले बाबा तू चमत्कारी है। बाबा बोले हाँ, और कुछ बात हो तो बता। बोले बाबा आपको भविष्य देखने आता है। मैया बोले मुझे तो अच्छे को भविष्य मैंने देखा। बता क्या है? भगवान के हाथ पर रेखाएं भी नहीं उमटी है, भगवान केवल 5 दिन के हैं और भगवान शिव जी कन्हैया का भविष्य बता रहे हैं। बोले मैया ये तो बड़ो चक्रवर्ती वेगो, बड़ो सम्राट वेगो, सोने के सिंहासन पर बैठेगो। मैया बोले बाबा फालतू की बात मत कर, मेरे घर कमी है कुछ? मेरा लाला एक लौता है, मेरे यहाँ इतनी गैया है, इतना गोधन है, इतनी संपत्ति है, इतना बड़ो राजमहल है, सब महल के दरवाजे सोने के हैं, अटाली सोने की है, सिंहासन सोने का है, चबूतरा सोने का है, सोने के लिए डिंडोरा भी सोने का है, परात सब सोने का है। खाने पीने की सामग्री मेरे घर में क्या कमी है बाबा? काम की बात बता। बाबा बोले क्या काम की बात? मेरो कन्हैया को ब्याह कब होगा बाबा, शादी? भगवान बोले मैया तो इतनी होशियार है, तेरो लाला 5 दिन को है और भेगो, और तू इतनी होशियार है, तेरो लाला एक बार दूल्हा नहीं बनेगा। बोले फिर कितने बार? बोले एक बार दूल्हा नहीं बनेगा, तेरो लाला 16,108 बार घोड़े पे बैठेगा। तेरे यहाँ एक लुगाई बहू नहीं आएगी, एक बहू नहीं आएगी, तेरे लाला को एक लुगाई नहीं, कितनी लुगाई होगी? बोले 16,108 लुगाई और उसकी सासू होगी। बोले बाप रे बाप, मैया भी नृत्य करने लगी। हाँ, मैया को ऐसा लगता है मेरे लाला को मेरे छोरों को ब्याह कब होगो, बहू घर कब आवे, नातुन कब होगो, यही चलता रहता मन में, दूसरा क्या चलता रहता? कुछ भी नहीं। मैया को बहुत आनंद हो गया, हरि और हर के मिलन हो गया। शंकराचार्य भगवान बोलते हैं शिव और विष्णु एक है, भिन्न नहीं है। महायोग पीठे तथेवी मरथ्याम वरम कुंडलीकाय दातुम मुनिंद्रे समागत तिष्ठान्त समानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंग। भगवान शिव जी का भजन, शिव जी पांडुरंग का भजन करने के लिए शिव पांडुरंग के मस्तक पर बैठ गए। माहित आहे का? एक सांगू, शिव पंचायत नालं, नंदी, महादेव, गणपती, पार्वती पंढरपुरात आले पांडुरंगाच्या दर्शनाला। आले असताना गणपती कुठं थांबले? गणपती कुठं आहे? पंढरपुरात। हा, गणपती कुठं आहे? कुठं? महादेवाच्या पुढे गणपती। तुम्ही म्हणता म्हणून चुकलं तरी मी काही क्रॉस करत नाही तुम्हाला, कारण नको बोलणं, तुम्ही म्हणता तसं। नंदी कुठं आहे? नंदी महादेवाचा नंदी कुठं आहे? नंदी महादेवाचा। हा, कुठं? मारुतीच्या समोर नंदी, नंदीच्या समोर मारुती, मारुतीच्या समोर पार्वती। काय करा, पंढरपूरचं क्षेत्राचं महिमच तुम्हाला माहित नाही तर काय काय रागणं पाहिजे विफरलानावर। पंढरपूर सोपने आबा, उदंड ऐकिले, उदंड देखिले, पुढे उदंड पाहिले, क्षेत्र महिमे, ऐशी चंद्रभागा, ऐसा कुंडलिक, ऐसा विठेवरी देव कोटी, शक्यच नाही। हात लावू देते, हात पांडुरंग, बाकीच्या देवाजवळ जाले भेटत नहीं। हमारे ब्रज के ठाकुर बाके बिहारी वो वहां बैठे रहते हैं सोने के सिंहासन पर। बिहारी जी को दूर से देखना पड़ता है। बिहारी जी के चरण का दर्शन नहीं, आंखों का दर्शन है। तेरी अखियों में जादू भरी और बिहारी मैं तो कब से करी। हमारे ठाकुर देखते ही पागल बना देते, पागल। हाँ, उनका दर्शन करने के बाद भक्त घर जाने के लायक नहीं रहता, घर जाने के लायक नहीं रहता। वो है बिहारी जी, मालूम है? घर जाने के लायक नहीं। भाईजान दिल्ली का रास्ता दूर है, चलो। वो बोलने लगी मैंने तो गोविंद को देखा, बिहारी जी को देखा, अब तो मैं घर जाने के लायक भी नहीं रही हूँ, लायक नहीं रही हूँ। पांडुरंगाचं दर्शन घेतलं की घरी जाण्याच्या लायकीचे राहू नका। कथेचं श्रवण केलं, घरी जाण्याच्या लायकीचे राहू नका। त्याचं नाव भक्ती आहे, माहित आहे? शास्त्र सांगते। नंदी पंढरपुरात थांबला, पुढे गेले। पार्वती कुठे आहे? पार्वती कुठे आहे? पद्मावती
ती पार्वती आहे ती तिथं थांबली आणि महादेव आत गेले राऊळात गेल्यावर म्हणे पार्वती पद्मावती तिथं थांबली, नंदी इथं थांबला, गणपती तिकडे आहे. आता मी कुठे बसू तुझं भजन करण्याकरता पांडुरंगाला? पांडुरंग म्हण बस माझ्या डोक्यावर. महादेव डोक्यावर जाऊन बसले, माहित आहे डोक्यावर. शंकराचार्य सांगतात, शंकराचार्य डोक्यावर गेले. महायोग पीठे तठे भीमरथ्याम, डोक्यावर जाऊन बसले आणि पांडुरंगाचं भजन करता. म्हणून भगवान शिव श्रावणपदी 12 के दिन भगवान कृष्ण को मिलने के लिए गए. नंतर कोण गेलं भेटायला कृष्णाला? पूतना. पूत म्हणजे अपवित्र, पूत म्हणजे नाही, पूतना पवित्र नाही. पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. पूतना ही पवित्र नाही, दुर्वासन आहे. ती कोण आहे? मागच्या जन्मातली बलिराजाची कन्या आहे. तिचं नाव रत्नमाला आहे. तिने वामन भगवंताला बघितलं आणि तिला आनंद झाला. माझा जर मुलगा असता तर मी त्याला दूध पाजलं असतं. आणि जेव्हा बलिराजाला पातळामध्ये घातलं तेव्हा तिला क्रोध आला. मुलगा असता तर मारून टाकलं असतं. भगवान म्हणतात तथास्तु, तुझे दोन्ही भाव पूर्ण करतो. आणि ते दोन्ही भाव भगवंताने पूर्ण केले. आणि त्या पूतनेला, त्या रत्नमालेला पूतना केलं. पूतना ही पूतना झाली. ही राजाकडे गेली राजप्रासादामध्ये आणि कंस महाराजांना विचारलं, आपण का चिंता तू राहात? तो मथुरेत प्रगट झाला, गोकुळात गेला. बा कैसा होगा मैं देख के आती हूँ, बा काला काला होगा, बा मुरली वाला होगा और बा टेढ़ी टांग वाला होगा. ती पाहण्याकरता गेली. पाहायला सुंदर होती, कपडे सुंदर घातले. नंदबाबाच्या भवनामध्ये गेली आणि 2 दिवस थांबली. कन्हैयाने बलराम दादाला प्रश्न केला, दादा सुरुवातीलाच बाई आली, काय करायचं? बलराम दादा म्हणे, हा का राम अवतार आहे का कृष्णा? राम अवतारात काहीही चुका न करता समाजाने आक्षेप केला, नावं ठेवली, हा कृष्ण अवतार आहे, रडायला सुरुवात करा. भगवान सुरुवातीलाच रडले, सुरुवातीला रडले. कृष्ण अवतारात रडण्यापासून सुरुवात केली. भगवंताचं रडणं फक्त पूतनेने ऐकलं. आणि पूतना एवढी प्रसन्न झाली, एवढी प्रसन्न झाली. पूतना म्हणायला लागली, चलितम मधुरम, हसितम मधुरम, नयनम मधुरम, माला मधुरा, मधुराधिपते अखिलम मधुरम. याचं चालणं मधुर आहे, याचे वस्त्र मधुर आहे, याचा शृंगार मधुर आहे, याचं सगळं मधुर आहे. पण याचं रडणं सुद्धा मधुर आहे. रुदितम मधुरम, रुदितम मधुरम, मधुराधिपते रुदितम मधुरम. याचं रडणं सुद्धा सुंदर आहे. पूतनेला एवढा आनंद झाला, ती धावत गेली आणि भगवान 2 सोन्याचे पाळणे होते. एक श्यामवर्ण आणि दुसरा गौरवर्ण. 2 जण होते. आणि कृष्णाला पाहिलं, मांडीवर घेतलं, आपलं स्तन मुखामध्ये दिलं. भगवान स्तनपान करतायत, विष प्राशन करतायत. पूतनेचं चित्त आकर्षित झालं. पूतनेने भगवंताला सांगितलं, भगवान पुंजा 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 पुंजा, सोड 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 सोड. भगवान म्हणतात, आता पकडलं, आता सोडत नाही. अरे कृष्णा नको सोडू, मला एकदा नजर दे. भगवान म्हणतात, मी तुला सायुज्य नावाची मुक्ती देतो, पण नजर देत नाही. कारण मी नजर पुण्यवंताला देतो, नजर पाप्याला देत नाही. पाप्याला देत नाही, नजर नाही दिली पूतनेला. देवाने नेत्र बंद केले. पुण्यवंत व्हावे लागे घेता सज्जनाची नावे, नेगे माझी वाचा तुटे, महालाभ तुकासाठी. पुढे पुढे काय? विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. माहित आहे पूतनानंद नको देऊ नजर. पण मी असं ऐकलेलं आहे कृष्णा तुझ्याबद्दल, सुना है हमने शरणागति से अपने गले लगाते हो, ऐसा हमने क्या मांगा जो देने में टकराते हो. चाहे सुख में रखो या दुख में, बस हो गई अपनी बात, मेरे सर पर रख दो काना अपने दोनों हाथ. हे गोविंद, मैंने तो ऐसा सुना है, शरणागति से तू कृपा करता है, दोनों हाथ मेरे सर पर रख दे. भगवंताने दोन्ही हात पूतनेच्या डोक्यावर ठेवले.
पुतनेला सायुज्य मोक्ष दिला. पुतना 24 योजन लांब जाऊन पडली. यशोदा मैयाला दर्शन झालं. यशोदा घाबरली. ब्रजवासी लोकांनी कृष्णाला मंगल स्नान घातलं आणि शेवटी मीटिंग घेतली. नाना प्रकारची संकट मथुरेतून यायला लागली गोकुळात. आता गोकुळात राहायचं नाही, कुठं जायचं? तालबन, बेलबन, निधिबन, कुंजबन, वृंदाबन, भांडीरबन, कोकिलाबन, बन्सीबन, 24 वन आहे. 24 उपवन आहे. कोण्या वनात जायचं? तालवनात जायचं नाही, बेलबनात जायचं नाही, कुंजबनात जायचं नाही, भांडीर वनात जायचं नाही, कोकिला वनात जायचं नाही. मग कोण्या वनात जायचं? वृंदावनात. का? वृंदा म्हणजे तुळशी. जे तुळशीने युक्त आहे ते वृंदावन. वृंदावन सोबन नाही, नंदगाम सो गाम, बंसी बट सो बट नाही, कृष्ण नाम सो नाम. सगळे वृंदावनात गेले आणि वृंदावन लिहिलेला आरंभ झाला. आता जसा वृंदावन लिहिलेला आरंभ झाला, सगळ्या गोपी परमात्म्याला शरण गेल्या. भगवंताचं शरीर किती तत्वाचं आहे? 3 तत्वाचं. तेज तत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व. पंचतत्वाचं शरीर कन्हैयाचं नाही, 3 तत्वाचं. मनुष्याचं शरीर पंचतत्वाचं आहे. तेज तत्व, वायू तत्व, आकाश तत्व, पृथ्वी तत्व आणि जल तत्व. पण देवाचं नाही, देवाचं 3 तत्वाचं आहे. आपलं पंचतत्वाचं आहे. म्हणून तुकोबाराय सांगून गेले, पंचतत्वाचा विना गुरु बिना तो वाजे ना. म्हणून गुरु करते. गुरु केलं की पंचतत्वाचं शरीर सुद्धा पंचतत्वात विलीन होऊन आत्मा भगवत धामाला निघून जातो, असं तुकोबारायांचं मत आहे. लक्षात ठेवा. म्हणून कानोबा तुझी भोगडी चांगली चांगली, आमासिका दिली वांगुली रे, स्वगत सच्चिदानंद मिळूनी, शुद्ध सत्व गुणे विनली रे. कानोबा तुझी भोगडी चांगली चांगली, आमासिका दिली वांगुली रे. देवा तुझ्याजवळ काम नाही, देवा तुझ्याजवळ क्रोध नाही, देवा तुझ्याजवळ लोभ नाही, तुझ्याजवळ काहीच नाही, आमच्याजवळ सगळंच आहे. काम क्रोधाने भरलेल्या शरीराला जर पवित्र करायचं असेल, मनाची विकृती घालवायची असेल, तर भगवान भगवत नाम घ्या. जो तुम मिटाना चाहे जीवन की तृष्णा, सुबह शाम बोल बंदे कृष्णा कृष्णा कृष्णा. कृष्ण नाम पावन पावन, कृष्ण नाम प्यारा प्यारा. जो न बोले कृष्णा कृष्णा, जग में वो हरा हरा. मन का मिटे अंधियारा, बोल कृष्णा कृष्णा कृष्ण. देवाचं नाव घ्या. माहित आहे का? गोपिका फार प्रेम परमात्म्यावर करत होत्या. अहो एवढंच नाही, विदेशातल्या फॉरेनच्या लोकांना कृष्ण कळला, कृष्ण भक्ती कळली. वृंदावनात बायका साड्या नेसतात, वि फॉरेनर. भजन करतात, तिलकमाला करतात, प्रदक्षिणा करतात आणि कन्हैया समोर नृत्य करतात. नृत्य माहित आहे का? पण आपल्याला कृष्ण कळला नाही, आपल्याला पांडुरंग कळला नाही. आपण त्या देशात जन्माला येऊन आपण फार वंचित आहोत, लांब आहोत. लक्षात ठेवा. एक फॉरेनच्या स्त्री आहेत वृंदावनात, त्यांनी असे पद निर्माण केले, आबा असे पद केले इंग्लिश मध्ये की विचारू नका. त्या सांगतात, जसा गोपिकांना कृष्ण दर्शन झालं, जशा गोपी कृष्णमय झाल्या आणि भगवंतांनी गोपिकांसोबत ज्या ज्या लीला केल्या, त्या त्या लीला मी वृंदावनात अनुभवल्या, असं म्हणणाऱ्या त्या फॉरेनच्या बाई फार फॉरेनर आहेत वृंदावनात, फार आहे. आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी स्वतः पद निर्माण केले. काय बोलल्या त्या माहित आहे का? इंग्लिश मध्ये, डोंट टच माय गगरी मोहना रशिया. मोहन